मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कार अपघाताच्या घटनेचा नागपुरात जाऊन आढावा घेतला। यावेळी त्यांनी नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळेचे मेडिकल का केले नाही, ऑडीची एफआयआर मध्ये नोंद का नाही, कार गॅरेजमध्ये का नेली आदी प्रश्न त्यांनी केले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या भरधाव ऑडी कारने रविवारी मध्यरात्री 5 दुचाकी व 4 चाकी वाहनांना धडक दिली। सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नसला तरी एक जण जखमी झाला आहे। अपघातानंतर संकेतसह गाडीतील तिघेही पळून गेले होते। विधानसभा निवडणुकीसाठी 2 महिने शिल्लक असताना महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे। भाजपनेही विधानसभेसाठी बैठका घेऊन पक्षातील नेते मंडळीला कामाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यास सुरुवात केली आहे। मात्र आता या जबाबदारीवरून भाजपमध्ये धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। निवडणुकीसाठी भाजपकडून व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र सोमय्या यांनी पक्षादेश धुडकावत आपली पत्रातून नाराजी व्यक्त केली। आता सोमय्यांच्या पत्रावर भाजप प्रदेशाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। पुणे 2023च्या सारथी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100% दराने फेलोशिप मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबरपासून पुणे येथील सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केलंय। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, अहिल्यानगर इत्यादी ठिकाणाहून संशोधक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय न झाल्यास साखळी उपोषण स्थगित करून आमरण उपोषण चालू करणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रकाश योजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्निफायने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे। मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे। 16 फूट उंच आणि 4 फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत। हा मोदक 7 सप्टेंबरपासून पुढील 11 दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लालबागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे। 70हून अधिक जणांच्या टीमने 10 दिवसांपेक्षा जास्त मेहनत घेऊन हा मोदक बनवला आहे। याबाबत सिग्निफाय CSR प्रमुख निखिल गुप्ता म्हणाले की भारतात सर्वोत्तम नाविन्य आणण्यासाठी आम्ही आमच्या सीमा ओलांडतो। हे मोदक म्हणजे भारताच्या चैतन्यमय भावनेला साजरे करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे। मोदक हे भारतातील एक पारंपरिक गोड आहे जे समृद्धीचे प्रतीक आहे आणि गणेश चतुर्थीच्या सणाशी संबंधित आहे। राहुल गांधी यांनी अमेरिकन दौऱ्यात देशातील आरक्षणाविषयी मोठं वक्तव्य केलं होतं। त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। राजकारणात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे। राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर असताना देशातील आरक्षणाविषयी मोठे भाष्य केले। त्यांनी अनेक मुद्द्यांवर तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यावेळी देशातील आरक्षण किती संपणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। त्यावर ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी आरक्षण संपेल, पण सध्या ती योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता। या विधानाचे पडसाद भारतात लागलीच उमटले। सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली। राहुल गांधी हे आरक्षणाचे मारेकरी असल्याचा प्रहार सुरू केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापणार हे वेगळं सांगायला नको। विधानसभा निवडणुकीनंतर बिहारप्रमाणेच मुख्यमंत्री पद ठरवण्याबाबत कोणतीही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झाली नाही, ती अफवा आहे असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी या शक्यतेचे खंडन केले। मुख्यमंत्री पदाबाबत नाही तर सोयाबीन, कापूस, कांदा निर्याती बंदीसह अन्य काही गोष्टींबाबत शहा यांच्याबरोबर चर्चा केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले। कैक दिवसांपासून लांबणीवर पडलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। न्यायालयानं बुधवारची सुनावणी पुढे ढकलली असून आता गुरुवारी या सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे। बुधवारी पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे।
नागपूर हिट अँड रन प्रकरणी आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने थोड्या वेळापूर्वी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या अपघात घडवणाऱ्या ऑडी कारचे इन्स्पेक्शन केले आहे। ऑडी कार उघडून आतून आणि बाहेरून आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर मेंढकी येथे वीज तारांचा स्पर्श झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गणेशपूर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत यांचा मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेमध्ये 2 शेतकरी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवले आहे। ही घटना नेमकी कशी घडली याबाबत तपास सुरू आहे।